मार्केटमध्ये कैरी यायला सुरुवात झाली, की हा पदार्थ मी दरवर्षी बनवतेच. तर यासाठी बघा मी इथे 3 कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत. आता हे वरचा देठाचा भाग आहे ना, ते असं कट करून घ्यायचं आणि या पद्धतीने कैरी कट करून आता याच्या छोट्या-छोट्या फोडी करून घ्यायच्या. तर बघा या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. तर सगळ्या कैरी मी या पद्धतीने छोट्या-छोट्या मी ते कट करून घेतल्या. आता हे साईडला ठेवून घेऊया. आता इथे मी एक चॉपर घेतलाय. याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. तर मी इथे 150 ग्राम ही हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. म्हणजे जसं तुम्ही तिखट खाता ना, त्या हिशोबाने कमी जास्त करायचं आहे. आता बघा हे जाडसरच आपण इथे फिरवून घेतली आहे. खूप जास्त बारीक करायची नाही आहे. थोडे असे मोठे तुकडे देखील याच्यामध्ये राहिले पाहिजे. आता एका बाउलमध्ये ही मिरची काढून घ्यायची आहे. आता याच पद्धतीने कैरी देखील आपल्याला चॉपरमध्ये फिरवून घ्यायची आहे. तर तुमच्याकडे जर चॉपर नसेल ना, तर तुम्ही ते मिक्सरमध्ये देखील करू शकता. मिक्सरमध्ये असं चालू बंद करून मिक्सर चालू बंद करायचं आहे आणि खूप जास्त बारीक करायचं नाही. या पद्धतीने थोडे जाडसर तुकडेसुद्धा याच्यामध्ये ठेवायचे. आता याच्यामध्ये लसूणसुद्धा मी याच पद्धतीने फिरवून घेते. तर बघा या पद्धतीने लसूण देखील आपण इथे फिरवून घेतला आहे. आता हा सुद्धा आपल्याला त्या बाउलमध्येच टाकून घ्यायचा आहे. आता हे सगळं मिश्रण आहे ना साईडला ठेवून घेऊया. आता एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे 2 चमचे धने घेतले आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा सोप घेतली आहे, 1 मोठा चमचा मोहरी घेतलेली आहे. आता हे चांगलं भाजून घ्यायचं. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल ना, तर तुम्ही ते देखील घेऊ शकता. सोबतच जर मेथीदाणे तुम्हाला ह्याच्यात घालायचे असेल, तर तुम्ही ते सुद्धा इथे घालू शकता. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं भाजलेलं घालून घ्यायचं. कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया. तर आता इथे बघू शकता ही आपली पावडर तयार झाली आहे. आता ही पावडर आहे ना आपल्याला या मिश्रणात घालून घ्यायची आहे. आधी चमच्याने हलकं-हलकं फिरवून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं हे मिक्स करून घेतलं आहे. आता दुसरीकडे मी तेल गरम करून घेतलं होतं. आता याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. तर मी इथे पाऊण चमचा हिंग घातलेला आहे. आता हे गॅस इथे मी बंद करून घेतला आहे आणि हिंगाचं जे बुडबुडे येतात ना, ते हलक्याशा खाली बसू द्यायच्या आणि हे गरम तेल आपल्याला या मिश्रणावर घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे थंड देखील करून घेऊ शकता तेल. आता हे चांगलं असं याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत आपण हे मिक्स करून घेतोय, तोपर्यंत तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर आता इथे बघू शकता हे चांगलं आपण मिक्स करून घेतलं आहे. खायला एवढं छान लागतं ना, अगदी चटपटीत लागतं. तर आता मी हे रात्रभर असंच ठेवणार आहे. तर मी ते गॅसच्या ओट्यावरच हे रात्रभर असंच ठेवलं होतं. आता दुसऱ्या दिवशी बघा आपलं लोणचं आहे ना, ते मुरून तयार आहे. खूप जास्त वेळ लागत नाही याला मुरायला आणि खायला देखील चव अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता हे लोणचं आहे ना, आपण एका बरणीमध्ये भरून घेऊया. आता हे लोणचं तुम्हाला जर बाहेर ठेवायचं असेल ना, तर 15 दिवस याला काही होत नाही आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना, तर तुम्ही महिनाभर हे लोणचं ठेवू शकता. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बाय बाय.